नमस्कार, गुड मॉर्निंग. मी आत्ताच एका रोड ट्रिपवरती गेले होते. मी पुण्याची आहे आणि पुण्यावरून आम्ही श्रीवर्धन आणि दिव्यागर ह्या 2 ठिकाणी जायचं ठरवलं होतं. बाय बाईक जाणार होतो. रस्त्यातच ताम्हिणी घाटही लागणार होता. तर त्या घाटातले रस्ते, सुंदर हिरवीगार झाडी, पडलेली मस्त थंडी आणि धुकं हे सगळं बघून मला व्हिडिओ काढण्याचा मोह काही आवरला नाही आणि मी व्लॉगच सुरू केला. सो व्लॉग आणि रोड ट्रिप हे दोन्हीही माझे पहिलेच एक्सपिरियन्स आहे. त्याचा मी पुरेपूर आनंद घेत होते. रस्त्याने जाताना खूपच थंडी वाजत होती, खूप थ्रिल वाटत होतं, पण मजाही तेवढीच येत होती. रस्त्याने कोणीसुद्धा दिसत नव्हतं. इतकी शांतता, बिलकुल गाड्यांचा आवाज नाही, ना ट्रॅफिक ना काही. खूपच शांतता होती. जातानाच एक तलावही लागला. तलावाच्या वरती पसरलेली ही धुक्याची चादर बघून आम्ही तिथे थांबलो. 5 मिनटं निवांत बसलो, खूप सारे फोटोज काढले, गप्पा मारल्या, थोडं मन शांत झालं आणि मग परत नवीन एनर्जी घेऊन सुरुवात केली. ताम्हिणी घाटाच्या पुढे हा सुंदर असा सनराईज बघितला आणि आम्ही पोहोचलो आमच्या डेस्टिनेशनला. ते म्हणजे दिव्यागरला. दिव्यागरला आम्ही 3 मंदिरात जाणार आहोत. त्यातलं पहिलं मंदिर म्हणजे श्री सुवर्ण गणेश मंदिर. हे गणपतीचं मंदिर असून याला फारच प्राचीन इतिहास आहे. मंदिराचं स्ट्रक्चर इतकं सुंदर होतं. मध्ये गेलो, छानसं दर्शन झालं. तिथेही शांततेत आरामात बसलो, थोडंसं नामस्मरण केलं आणि ठरवलं आता पुढे जायचं. सुवर्ण गणेश मंदिरापासून 300 ते 400 मीटर अंतरावरतीच पुढचं मंदिर होतं. दोन्ही बाजूला असणारी ही नारळाची झाडं फार मन मोहून घेत होती. नारळाची झाडं बघितली की आपसुकच जाणवतं की आपण कोकणात आलोय म्हणून. सगळी मंदिरं जवळजवळच होती. बाईक नेण्याचा खूप फायदा झाला. जवळच्या जवळ फिरायला मज्जाही आली आणि बाईक राईडही करता आली. मग मंदिरात आलो. श्री रूपनारायण मंदिर. हे मंदिरही खूप सुंदर आहे. प्रथमच जाऊन दर्शन घेतलं आणि मंदिरात 5-10 मिनटं मस्त शांततेत बसलो. बाजूलाच एक प्री वेडिंग शूटही चालू होतं. बरीचशी गर्दी होती, पण असं जाणवलं मात्र नाही. खूपच शांतता होती. हाती बिगावना ऐकून येड मन हे असं कठावना. इथे थोडा टाइम स्पेंड केल्यानंतर ठरवलं आता जायचं तिसरा आणि शेवटच्या मंदिरामध्ये. ते मंदिर होतं उत्तरेश्वर महादेवाचं मंदिर. खूप सुंदर मंदिर आणि खूपच शांतता. तिथून जवळच दिव्यागर बीचही होता. मग ठरवलं त्या बीचवर जायचं आणि थोडा टाईम स्पेंड करायचा. तिथे गेलो, पाण्यात थोडा वेळ खेळलो, थोडीफार फोटोज काढले आणि ठरवलं की आता पेटपूजा करायची. दुपारची वेळ होती त्यामुळे बीचवर जास्त वेळ थांबलो नाही. तिथून मग जेवण केलं आणि निघालो श्रीवर्धनसाठी. श्रीवर्धन इथून आहे 20 किलोमीटर. 20 किलोमीटर असलं तरीही ते अंतर फारच कमी वाटलं, कारण हा समुद्रकिनारा साथ काही सोडत नव्हता. बाईकवरून बाजूला समुद्रकिनारा बघत बघत श्रीवर्धनला पोहोचलो. या समुद्रकिनाऱ्यावरून जाताना जेव्हा गुगलला बघितलं तेव्हा कळलं की हा अरावी बीच आहे आणि शेवटी सरते पोहोचलो श्रीवर्धनला. आमचा स्टे श्रीवर्धनमध्येच होता, त्यामुळे आम्ही सुंदरसा सनसेट हा इथेच बघितला. ह्या बीचवरती खूप मस्ती केली, खूप पाण्यामध्ये खेळलो, खूप लाटांमध्ये खेळलो, निवांतपणे बीचवरही बसलो, सनसेटही बघितला. खूप सुंदर मेमरीज क्रिएट झाल्या. इथे मस्तच टाईम स्पेंड केला आणि मग संध्याकाळ झाली, अंधारही पडायला लागला होता. मग स्टेवरती गेलो. श्रीवर्धनचा बीच एवढा आवडला की ठरवलं सकाळी जाता जाता एकदा बीचवरती फेरफटका मारायचा. आलो आणि मन प्रसन्न झालं. आता इथून पुढे आम्ही पालीच्या गणपतीला जाणार आहोत. पालीच्या गणपतीचं सुंदर असं दर्शन झालं. तिथे महाप्रसाद घेतला आणि पुढे निघालो वरदविनायकाच्या दर्शनाला. वरदविनायकाचं दर्शन घेतलं आणि पुण्याला परत आलो आणि आमची विकेंडची ही रिफ्रेशिंग रोड ट्रिप पूर्ण झाली. येड मन हे असं कठावना.